अजून अधिकृत यादी यायची आजपर्यंत येईल, पण तुम्ही म्हणताय तर कदाचित झालं असेल. तर नक्कीच हा लढा हा लोकशाहीसाठी आहे, हुकुमशाही विरोधात हा लढा आहे आणि तो लढा आम्ही लढणार. आणि गाव भेटी दौऱ्यांमध्ये आपल्याला एक रोष दिसून येतो आहे, कारण का एक प्रकारे मागच्या 10 वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला आहे. जे काही वचन दिलं होतं 15 लाखाचं असेल, एअरपोर्टचं असेल, ते काही होऊ शकलं नाही सोलापुरात, पाण्याचं नियोजन असेल. आणि म्हणून लोकांना आज साथ ही काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची हवी आहे आणि तो विश्वास त्यांना देण्यासाठी आम्ही गाव भेटी दौरा. सोलापूर असू दे, माढा असू दे, भाजपचा उमेदवारच्या बाबतीत गोळ आहे. सोलापूरची तर नुसती चर्चा चालू आहे. भाजपला उमेदवार मला त्याच्याबद्दल माहिती नाही. आमचं तर ठरलं आहे, आम्ही कामाला लागलो आहे. त्यांचं काय होत आहे ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या कॅम्पला विचारलं तर. मला काय माहिती. तुम्ही आता गावगाव दौरा करताय, अनेक ठिकाणी मराठा आंदोलन करतायत, आता कोकणातून घोषणाबाजी करतायत, विरोध वाढतोय. काय नेमकं विरोध नाही आहे, त्यांचा विरोध नाही आहे. ते ठिकठिकाणी मनोज जरांगे साहेबांनी सांगितलं आहे की ते करा, पण आता आचारसंहिता लागू झाली आहे, आता तो विषय नाही. आमचं तर समर्थनच आहे आणि नेहमीच समर्थन असणार आहे. खरं तर विरोध हा भाजपचा झाला पाहिजे, कारण का घरबंदी झाली पाहिजे गावबंदीपेक्षा. कारण का भाजपनी जी खेळी केली आहे आरक्षणाबाबतीत, एक दिवसाचं अधिवेशन घेतात पण विरोधकांना बोलायला पण देत नाही, त्यांना उघड पाडण्याची वेळ आली आहे. आणि ती गावबंदी करून आम्हाला पण जर गावबंदी केली तर ती जी वस्तुस्थिती आहे किंवा भाजप कशी खेळी खेळते हे पण आपण लोकांसमोर आपल्याला जर मांडायची संधी मिळाली नाही तर परत एकदा भाजप खोटं नातं सांगून लोकांची दिशाभूल करेल. म्हणून मला असं वाटतं गावबंदीपेक्षा घरबंदी भाजपच्या नेत्यांची करणं, एकनाथ शिंदेजींची आणि देवेंद्र फडणवीसांची करणं त्यातच साध्य होईल. कारण का ह्याच्यातून एकंदरीत गावबंदीमधून कुठेतरी भाजपला फायदा होईल, कारण का बीजेपीची जी फसवणुकीची वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मानता येईल. मराठा समाजाला तुम्ही आवाहन करणार केलं. आता काही कार्यकर्त्यांनी शेवटी म्हटलं की आपण कोणी संपर्क परत आता त्याला मध्यंतरी संपर्क ठेवला नाही, त्यामुळे त्यांना जे काही प्रश्न सोडवायचे त्याला अडचणी येत आहेत. खासदार 10 वेळा भाजपचे होते. माझा मतदारसंघ त्यावेळेस मी सांभाळला. मी दुसऱ्यांच्या ह्याच्यात नाक खुपसत नाही. आपण विश्वास ठेवला. काय झालं आहे, सगळे भाजपचे असल्यामुळे लोकांच्या वतीने बोलायला कोणी राहिलं नाही. कारण का लोकांच्या वतीने बोलणं म्हणजे भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणं, हिंमत कोणात नाही आहे, कारण का तिथे हुकुमशाही चालते. म्हणून एकमेव सोलापूरमध्ये विरोधी पक्षाची म्हणजे मी एक काँग्रेसची आमदार आहे आणि लोकांच्या बाजूने प्रश्न मांडणारच, लोकांना वाऱ्यावर ठेवण्याची आमची संस्कृती नाही. सोलापूर विकासात शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा, त्यामुळे मिळणारं यश समाधानकारक असेल की नेतृत्व? 100% शिंदे साहेबांनी खूप विकास सोलापुरात केला आहे. भाजपला तसं बघितलं तर 25 वर्ष सत्ता होती, त्यांचे 25 वर्ष खासदार होते, त्यांनी फारसं काहीच केलं नाही. मागच्या 10 वर्षात पण लोकांनी आशाभूतेनी त्यांच्याकडे बघून त्यांना एवढं भरघोस मतदान केलं, तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वासघात भाजप. शिंदे साहेबांचा 2 वेळा या मतदारसंघात पराभव झाला होता, आता तुम्ही तिसऱ्यांदा आजमावताय नशीब. काय तुम्हाला आव्हान वाटतं किंवा कुठले मुद्दे तुम्ही आता प्लस पॉईंट जातं की आम्ही निवडून येऊ शकते असं? नाही, लोकांचा एकंदरीत रोष भाजपवरचा तो दिसून येतो. कारण का ना महागाई कमी झाली, ना रोजगार 2 कोटीचे मिळाले. आज तुम्ही दुष्काळ परिस्थिती बघा सोलापुरात, पाण्याचं साधं नियोजन हे लोक करू शकले नाही. आणि हे सगळं काँग्रेस असताना तुलनात्मक लोकांनी 2 दिवस बघितले, लोकांना कळून चुकलं की काँग्रेस असताना ही सगळी कामं व्हायची, जे तळागाळातल्या शेतकऱ्यांची कामं असतील, गोर गरीब युवकांची कामं, ती काँग्रेसच्या काळात झाली. आज रेशन दुकान सगळी ओस पडले, सिलेंडर 300 रुपयाचं 1300 झालं आणि या लोकांना कळून चुकले. लोकांना आता भाजप वेड्यात काढू शकत नाही. मोदीची गॅरंटी चालणार, मोदीच्या गॅरंटीची वॉरंटीच नाही राहिली. 2019ला आता वंचितमध्ये 7 जागांवर काँग्रेसला आम्ही पाठिंबा देऊ, तर सोलापूरमध्ये आपण उमेदवारात आपण इच्छुक आहात की वंचितचा पाठिंबा? भाजपच्या विरोधात जेवढे सगळे पक्ष एकत्रित येतील त्याच्यात आमचा सगळ्याचा इंडिया आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा फायदा. वरिष्ठ लेव्हलवर चर्चा सुरू आहे.